हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कृष्ण परमात्मो अर्जुनाक भक्तियोगांतुले भक्तियोगाचे उपदेश दितरस कोणाल भक्ती श्रेष्ठ म्हणतना परमात्माली भक्ती श्रेष्ठ अव्यक्त तत्व लक्ष्मीली भक्ती कष्ट जवो लक्ष्मी अन्य देवतलांतू परमात्मो असं म्हणले कुनो परमात्माला अंतर्यामित्व उडगास कोरनो आराधन केल्यार ते परमात्माक पावता जलरी सीधा परमात्माला वच्चू ಗೊತ್ತಸ್ತಾನ गोंडी वाटेन वच्ची कसल्याक म्हणलेल रितीरी परमात्मा अर्जुनाक उपदेश दिता मात्र न्ही अर्जुनाक तो भक्त म्हळ्यार कशें मेगिले म्हणलेल विशय सांगता आसात. तो सांगतरस भक्ताले एक व्हड लक्षण म्हळ्यार ताका कोणाले वयर द्वेश ना, सर्व जनाल वयर ताका प्रिती, पापाच्यांक खंयचे एक दुखीत जना पडला ताका करुणा, मेगेले हांव म्हळेल कसले ममकार अहंकार ना, सर्व द्वंद्वांतू तो स्थितप्रज्ञ जावन आसता आनी क्षमा गुण आशिल्लो म्हणलें. अहंकार ना ताका, ममकार ना, सकळीच सांगलें. आतां कृष्ण सांगतरस संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मही अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय म्हणलें. संतुष्ट म्हणलें खंयचे एक मनुष्य संतोष आसूं जाल्यार कारण कसलें म्हळ्यार तो तृप्तीर आसूचें. अलम स्वभावची संतृप्त स्वभाव म्हणटाची तांणी केन्नाय संतोषार आसताची. आशे कोणा आस तांकां दुख्ख चड आसता. आशे कांय मिती ना. त्या जाय दिल्यार हें जाय म्हूण दिसता, हें मेळ्ळ्यार आनी कसलकी जाय म्हूण दिसता, ताजे पशी चड कसकी जाय म्हूण दिसता. जायी म्हणल्यार चोडल्यार नाका म्हणलें कसलें ना. एका पशी एक जाय, तें जाय, हें जाय, हें जाय, तें जाय. तशी एक काण आसा कसलें म्हळ्यार एक व्हडलो श्रीमंत व्हड बंगलो तागेलो तांतू तो श्रीमंत वास जावन आस जाल्यार ताका कितली दुड्ड असो कसले असो रात्रीची ताका संकटान न्हीद येना. तागेले घराचे एलतडीन एकडे बदीन एक सान गुडसल बांदून एकलो वाणशी वयतलो मोच म्हणटाची. तो जीवन कोरून आसा. ताका कसलें ना. सकाळ चमकलो तागेले कसकी पेटी सोडवायली न्ही बसलो कसकी आयिल्ले माण आनी शिंवयली कसकी चुंगडी पिंगडी ಸ್ವಲ್ಪ दुड्ड मेळ्ळो. तांतू भितर कसकी घरा जाय आशिल्लें हाडलें, पेज जेवलो आनी न्हिदलो. मीठ आसल्यार मीठ, लोणचें जाल्यार लोणचें, रांदईक आसा तें दुसू खंय एक दीस ಸ್ವಲ್ಪ तागेले मरमान म्हळ्यार आदाय चड जाल्यार एक कसकी तर घराणो एक उपकार केली कसा मेळ्ळा तांतू भितर तो संतोशार आसता. ताजे नंतर जेवण रात्री 8 भितर जेवण जालें मागीर ताका खूश आशिल्ली तितले वेळ ताणें परमात्माले भजनांनी सांगून बसचें. बारी संतोशार आसता, बारी संतोश. घट्टी न्हीद काडटा. सकाळीं उठत हें श्रीमंताक न्हीद ना, भूक ना, कसलें ना, दुड्ड आसा. ताका दिसता यो दुर्बळ इतलो संतोशार कशें आसा. ताका पापय दिसता मेगेले इतलें आसा. ताका कांयपुणें दिवया म्हणटा तो हेरसाक ते तागेले परकटे गुडसल न्हू तांतू दुखून एक दुड्ड वापटली भितर उडयता. हें मोचीक दुड्ड मेळ्ळो की ताका चिंत शूर जाली हें खंय रक्षण करचें. मस्त दुड्ड पळोवन आशी जाली. तें दुड्ड व्हरो का म्हळ्यार भावना आयली. आतां तें कांड व्हरचें खंय खंयचे कश्टकाला जातलें. आतां कशी हांव घोळतरस म्हाका येयले दुड्ड पावता यो वट्ट करून अशीच खंय जेव निपोवन दवरलें मेगेल मानतारपणार जातलें म्हूण खंय निपोवन दवरचें. ते इतली सान परकट गुडसलांत वणत ना कसलें ना. एक कोंत सी तरपला माडनी घालून बिसला ट्रंक ना, बिगत ना तागेलें कसलें व्हरली म्हणून ना. कांड व्हरच्या कसलें व्हरल्यार ना भंय कसलें ना. तशें निश्चिंत आशिल्लो. आतां ताका तो दुड्ड निपोवन दवरका म्हणटा खंय दवरचें हागेलें पद्य ना.
राबले हाका चिंत सुरजेल्ली. सकाळी तो बारी एक निधन रात्रीचे अळसाईरशी उठान एक कसं की काम करता. एक दीस चल्ले, 2 दीस चल्ले, 3 दीस चल्ले, 4 दिसू ते श्रीमंतान ताका पयशिले. म्हणाल की म्हाका न्हिदपण आशिल्लें रात्री, तुगेलें पद्य आयकून म्हाका संतोश जेवचेशिल्लें. तुका देवान एक चांग कसं की पद्य म्हणचे एक हें दिला, ताजे निमतेच्यान म्हगेलें मन शांत जाता आशिल्लें. आतां तूं कसल्याक पद्य म्हणा. तो म्हणाल की कसं की म्हाका मस्त मनाक खरखर कोण की म्हगेल्या घरान तो दुड्डू घाला. ते दुड्डू पळोवन म्हाका आशे उठयली. ते आशे निमते जावन हांव तो दुड्डू राखूं का. म्हगेलें मांतारपणां जाल्लें म्हूण म्हणलेले खातीर ते दुड्डू राखून दवरया. म्हाका खंय राखून दवरचें, खंय निप्पून दवरचें म्हूण कळना न्ही. 3 दीस तुका म्हाका एकल्याक चिंता. आज म्हगेलें मन थंड जालें. वय इत्तें त्या दुडवा पोटली व्हरून वो ते पोट्ट बायन उड्डोन आयलो. आनी आज तुकून हांव सौख्य एक पद्य म्हणून न्हीद काडयता. तुका आज तुकून पद्य हांव म्हणटा. म्हाका म्हगेलें मना संतोश जाल्लें म्हूण म्हणटकी. तशें जाल्यार संतोश म्हळ्यार कसलें. कसलें ना त्या विशयी आलोचना केल्यार दुःख. कसलें आस आनी कितेंय म्हूण लेखल्यार तेंवूय दुःख. तशें जाल्यार संतोश कसलें म्हळ्यार कसलें देवान दिला तितलें म्हाका पुरो म्हूण लेखल्यार ते तृप्त भावन कसं आसा तें संतोश म्हूण गेलें. ताजे नंतर संतुष्ट सततम योगी. सततम योगी केन्नाय परमात्माक पावचे खातीर प्रयत्न करतलो. योगी म्हळ्यार योग म्हळ्यार प्रयत्न. योग म्हणले कुडले आमी लेखता पळय पतंजली योग विविध आसनांनी घालून योगासनांनी म्हणटा पळय तशी म्हूण लेखल्यार तें एकच न्ही. योग म्हळ्यार सतत प्रयत्न. सततम योगी सतत प्रयत्न. कसो प्रयत्न. मन एकाग्र करून परमात्माला वैरी दवरचे प्रयत्न करतलो तो योगी. योगाक मन एकाग्र करचे प्रयत्न ही एक योगची. ताका म्हळ्यार मन मस्त चंचल. तेकडे चमकले हेकडे चमकले हांगा गुवले थंय गोवले. परमात्माला आलोचना करूं बसतना लौकिकांतूल 100 आलोचना येता आमकां नानतलं येना. तसलं मन धोरून राबोवचें साध्य स्वय कोणाकय ना. वायू नावम इव अंबसी म्हणून सांगून भगवद्गीतेन तू कृष्णान सांगला. कशी एक दोणी वारे चमकलेली दिक्का वतकी जेव्हा वाऱ्या निमती चंचल जावन एकडे तेकडे गुण शिरकत की तशी मन आमगेले वाऱ्या म्हणके एकडे तेकडे वतर आसता. तशें जावन योग म्हळ्यार कसलें म्हळ्यार निरंतर परमात्मालें चिंतन करचें तसलें प्रयत्न करचो. योगी म्हळ्यार परमात्माला ज्ञान पाविलो तो कर्मयोगी जावचो पुरो, भक्ती योगी जावचो पुरो, तशीच ध्यानयोगी जावचो पुरो, ज्ञानयोगी जावचो पुरो. कशी जाल्यार कर्मयोगी म्हळ्यार परमात्मान सांगला निश्काम कर्म करचें आनी कर्मफल परमात्माक अर्पण करचें. निश्काम कर्म केल्यार तो योगी म्हूण जायना. निश्काम कर्म कोरका फल भगवद अर्पण कोरका. तशें जाल्यार तो कर्मयोगी जालो. श्रवण मनन निधिध्यासन करून ध्यानयोगी जालो. परमात्माला सतत ज्ञान मेळचें सत्शास्त्र अध्ययन करून ज्ञानयोगी जालो. भक्ती परमात्माला वैरी निरंतर भक्ती दवरून तो भक्ती योगी जालो. योगी म्हळ्यार निरंतर प्रयत्नान परमात्माला चिंतन करतलो म्हणून जालें. तशीच आनी यतात्मा म्हळ्यार कसं न्ही इंद्रिय निग्रह करतलो. इंद्रियार्थात इकडे वचानच म्हळ्यार इंद्रियार्थ म्हळ्यार दोळ्याक कसं सूख मेळटा तें पळयता. कानाक कसलें हीत जाता तें आयकता. नांका कसलें हीत तें. जिब्बे कसं रुची तें. तशी जायना अशी निग्रह करच्याक. इंद्रिय निग्रह करचे म्हळ्यार ताजी सूख ताका दिवचें ना. इंद्रियार्थादी कडेन वचना नज इंद्रिय त्या मनान निग्रह करता कोण ताका यतात्मा म्हणचें. आनी अन्य कसं नाही काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हे अरिषड वर्ग म्हणटाचे. हे आमकां राग बाध दिता परमात्माले वचक. ते बाधे दुखून दूर असच्या कोण प्रयत्न करता ताका यतात्मा म्हणटाचे. तशी पुरंदरदासान कसले सकडी देवाल विशयांत पद्य बरयला. तें पद्य भक्तीन बरयलेलें विंगडस ज्ञानपर पद्य म्हूण आसता गेलें. उपनिषत् म्हणटाचे पुरंदरदासाल पद्याक त्या लायक आमकां ज्ञान दिता. तशी एक पंतांनी ते एकतार दवरून जोळगी दवरून तांणी वतर सुचें. वतर आसतना एक घरा लागीं एक माई सुन्नेक कसं की
ಐದನ್ಗೆ आशिल्लें समजेनी मुसरे म्हणचे ताका कन्नडान आयदनांक आशिल्लें कांय समजेनी हेंचे तुगेला मानशिक येयले आयदनान तुला चिकोल वचना हांवें म्हूण माय उलयतरच कೈ त्या ಪುರಂದರದಾಸ ಐಕತಾಚಿ ತನ್ನಿ ತೈಯಕ ಪದ್ಯ म्हणलें मुसुरे ತೊಳೆಯಬೇಕು मनदा मुसुरे ತೊಳೆಯಬೇಕು म्हूण म्हळ्यार ते सगळे पद्य आयकतना आमकां कळटा कसं न्ही यथात्म म्हळ्यार कसलें म्हूण सांगून मन शुद्ध जावचे खातीर प्रयत्न करून ते शुद्ध जाल्लें मनांत परमात्मा बसोवच्याक कसा रितीर आमी प्रयत्न करताचे ताका यथात्म म्हूण म्हणचें मनाचें मालिन्य कसं आसा तेच मुसुरे म्हळ्यार चिकोल आयदनाचे चिकोल तशीच त्या मालिन्य वच्चोका जाल्यार कसं जावका सतत परमात्माला नामस्मरण जावका ताजी निमती निश्काम जाता मन निश्काम सिद्धी जाता मागीर तें मन शुद्ध जाल्लें परमात्माला नामस्मरण निमतीत आसल्यार आमी पारमार्थीक साधना म्हळ्यार परमात्म तत्वाचें चिंतन आनी परमात्म आमकां मेळका म्हळ्यार साधनेक आमी सिद्ध जावका जाल्यार मन शुद्ध जावका म्हूण सांगून तशी देह इंद्रिय मन हाजे निग्रह कोणास तो दृढ निश्चय जाता म्हळ्यार हांगा सांगलां संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय म्हळ्यार संतोषशील मन तें योगी जाता योग कोणाक योग सिद्धी जाता तो यतात्म जाता यतात्म कोण जाता तो दृढ निश्चय जाता म्हूण सांगून परमात्माल विशयांत ध्याना जावका जालेले एक निश्चलत्व म्हणटाची निश्चल मन तें कोणा मेळ्ळा तो दृढ निश्चयी म्हणटाचे म्हळ्यार मनान तुलें चंचल मन एक कडेन रब्बूक केन्ना प्रयत्न करून यतात्म जावन योगी जातकी तेदना मन निश्चल जाल्लें म्हूण त्या मनांत हरिसर्वोत्तम तत्व जागृत जाता देवूच शिवाय विंगड कोणीय गती ना आमकां देवूच पुराय जना पशी होडू मनुष्य जावन येता देवा मेळू प्रयत्न करका असल पुरे चिंतन मना येताना बायल चेडूं घर धार दुड्डू भांगर कसं सकडस ताजे पशी चड प्रीत आमकां परमात्माल वैरी येता तशी परमात्माल वैरी तितली प्रीत येतना त्या परमात्मा मेळू आमी साधन करका हें दृढ निश्चय भक्त करता त्यांची भक्ताक परमात्मा पावचेच एक सुख म्हळ्यार मनांत आयलें रे तो खंडीत दृढ निश्चय करून परमात्मूची जावका म्हूण प्रयत्न करता हेंची साधकाक परमात्मू सर्वस्व म्हूण म्हणलें एक दृढ निश्चय येवका आनस अम्मा बंधू ಬಳಗ देव गुरु बुद्धी इह पर सगळे आमकां परमात्मूची म्हूण म्हणलें दृढ निश्चय कोणा येता तांकां मात्र ध्यान साध्य जाता हरिसर्वोत्तम तत्व कळलेल साधकाक मात्र साधने सिद्धी जाता अन्य देवतेंगेल उपासनेन साधकाल साधन उणी जाता तश्चावनो तंतू आत्यंतिक सुख म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार सुख अन्य देवतेला आराधनेन मेळिना अन्य देवतेंगेल आराधन म्हळ्यार कशी पुरंदरदास सांगताची संतेली साष्टांग नमस्कार ಮಾಡಿದಂತೆ ಓಡ್ सांतकाची बिची ಗೊಂದಳುची संतू जन एकडे तेकडे वतरसता थंय साष्टांग नमस्कार करून करल्यार कोणा म्हणू घेवची तो अशी नमस्कार केल्यार त्या गडबिडीन तूं कोणा दिला म्हणू कळना साष्टांग नमस्कार करून पुरो जेन्ना नमस्कार म्हळ्यार कोणा तो नमस्कार म्हणून कळतवे तशी अन्य देवतेंगेल उपासन केल्यार तशीची खंयची देवते करचे खंयची देवते सोडचे असल पुरे मना येता ताचे खातीर परमात्मा एकली आराधना सर्वश्रेष्ठ म्हणून सांगून दृढ निश्चय करून घेवका ते दृढ निश्चय केली नंतर कसं जाता मयी अर्पित मनोबुद्धी ही म्हणलें तो कोण योगी यतात्म दृढ मन केलेलो भक्त परमात्माची मन बुद्धी अर्पण करता कशी ते परमात्मा मन बुद्धी अर्पण करचे म्हळ्यार म्हूण परमात्मूची म्हाका चलयतलो मिगेल करीन सर्व करयसितलो सकडी परमात्मूची म्हूण सांगून मिगेल करीन सकल कर्म करयतलो तेच खातीर पळय म्हणचे परमात्मा ನೀ ನುಡಿಸಿದಂತೆ ನುಡಿವೆ ನಡೆಸಿದಂತೆ ನಡುವೆ ನನ್ನದೇನಿಲ್ಲ ಎನ್ನುವೆ ನಿನ್ನದೇ ಎಲ್ಲ ಎನ್ನುವೆ म्हळ्यार परमात्मा
तूं मिगेल करीन कसलो म्हणयस येता तें हांव म्हणटा, तूं म्हाका कशी चलायस येता तशी हांव चलतां, मिगेल कसलें ना देवा हांगा सर्वई तुगेलेची म्हणून. म्हळ्यार हाजी एक अर्थ कसले म्हळ्यार जीव अस्वतंत्र, देव स्वतंत्र म्हूण. मिगेल आमगेले देह जवो, मन जवो, इंद्रिय जवो सर्वई परमात्माला अधीन. ते आमगेले अधीन नांची ना, आम्ही मात लेखचे आम्ही करचे म्हूण ना. परमात्मा लिश्ट ना नातल्यार आम्ही कसलं की करताची म्हूण लेखता, पण त्या बाई जायना. जेवो केल्लेलं कसं असं त्या बाई समजायना. परमात्मा लिश्ट असल्या मात्र जाता. तशी देवा मिगेल देह, मिगेली मन, मिगेल इंद्रिय सर्व तुगेल अधीन म्हूण लेखून संपूर्ण शरणागती येवचेच पळय. तेची मयी अर्पिता मनः बुद्धी म्हणून. परमात्मा तूं खेळयतलो, हांव तुगेल्या हातान तूं खेळची गोंबे, तूं सूत्र धरून नाचयतलो, हांव पात्र धारू. म्हळ्यार हे लेखता कोण, तांकां परमात्माले एक ज्ञान आयला म्हूण लेख. खंयचें ज्ञान, जीव परतंत्र, देव स्वतंत्र हें एक ज्ञान तांकां आयलें. तशी लेखून कोण मन बुद्धी परमात्मा अर्पण करता की, कोण परमात्मा संपूर्ण शरणागत जाता की, त्या भक्त म्हाका भारी प्रितीचे. यो मद भक्त समे प्रिय. भक्तांगेले मनाचे एक वर्तने आनी व्यक्तिधर्म कसलो म्हूण सांगली पळय परमात्मान. आतां भक्त जल्लो बाह्य प्रपंचावटो कशी चलन करता, कशी चलता म्हूण म्हणलेलें तिळशिता. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः. यस्मात् न उद्विजते लोकः. लोक म्हळ्यार जन. यस्मात कोणाल निमती न उद्विजते उद्वेग आपणाच की, दुःख नाच की. जेवो लोकान न द्विजते च यः. जनानय दुःख येयला रे, दुःख नासता की. हर्ष म्हूण म्हळ्यार आम्ही सुखारी आसतना सुखाचें मद म्हूण येता, तें आयले कुडले मन अधर्मादी कडेन वता, ताका हर्ष म्हणचे. अमर्ष म्हळ्यार कोपतलो, कोणाले वयरी कोपतलो ताका रोश म्हणटाची, तें अमर्ष. भंय उद्वेग असल पुरय तल्लण, मनाचें एक चांचल्य कोणाक ना की तो भक्त म्हाका प्रितीचो म्हूण म्हणटा. म्हळ्यार कोण भक्त की ताका अन्यकल्या पळोवन तांणी उद्वेग पावच्या नज, कोणा विंगडाल निमती दुखच्या नज. आवय म्हळ्यार आपणानी विंगडा दुखोच्या नज, उद्वेग कोरोच्या नज म्हूण सांगून त्या भक्ताक गोत्त सुका. आनी कोणाले वयरी ताका एक असहना पट्ट्या उज्जो त्या प्रेशच्या नज. कोणय तागेल वयरी असहन तेदना दवरनाची. आनी हांगा परमात्मो भक्त बाह्य प्रपंचावटो कशी व्यवहार करता म्हूण सांगून सांगता पळया. भक्ताल जनाल संबंध एक व्हड समुद्र आनी तांतू भरलेले जळक्या वरी आसता खंय. समुद्रांतू बरी जलचर आसताची, जळके विंगड रिती जलचर. समुद्र त्या कितले भरो ते संतानोत्पत्ती जातर आसता, समुद्रांत भरतर आसता. कितले बरो समुद्र तल्लण जत्वे ना, त्यांची समुद्रांतू कितलेची हडोड पाळ येत जवो, प्रचंड बिरगाळी येवन अल्लोल कल्लोल जत जवो. तांत समुद्रांत आशिल्ले जलचराक ताजी निमती भंय जायना. कशी समुद्रांत त्या जलचराची संख्या चोवण समुद्र तल्लण जायना की, जेवो बिरगाळ येयले समुद्रा उदक उकवले तेन्नाय तांत आशिल्ले जीव तल्लण जायना की, त्या रितीरी भक्तांनी लोकान आसुका की जनान आसुका म्हूण. जेवो लोकाचे संबंध भक्तालोट तशें आसता म्हूण. सर्व परमात्माल अधीन, सर्वय परमात्माल विभूती लीला म्हूण कळलेल भक्ताक भंय म्हळ्यार कशें आसचें. इतक म्हूण म्हळ्यार एक कसले एक आम्ही करचे, आम्ही केलेले आमगेले निमती जावचे म्हूण म्हणलेले मनांत असले कुडले ते केलेलें काम समजत की ना, की ताजें फल मेळटा की ना, की असल पुरे भंय सुरू जाता. कोण सर्व करयतल परमात्मो, सर्व दितल परमात्मो म्हूण लेखता की तांकां कसले भंय म्हणलेले आसना. मात्र परमात्मान सकल जिवाल निमती कर्म करोचे आनी ते कर्मफल भोग ते परमात्मा ना, ते जिवाकच तांगेल कर्मा समजावन ताजें फल तो दिता. तशीची आनी कसं म्हळ्यार भक्तांक
मनाची संकट देहा संकट आदी व्याधी म्हणटाची जावो हर्ष अमर्ष यामाई आज्जय भई भक्तांकना हर्ष म्हळ्यार सुरेख सांगला सुख देवान सुख चड जिलेल तशी सुखाचे मद येता त्या वेळार मन अधर्मादी कडेन वता आनीक सुख भोगूका जाल्यार मन अधर्मादी कडेन वता हें हर्ष अधर्म प्रवृत्ती तेची अमर्श म्हळ्यार रोश कोप आमकां सुख दुख्खाक घालतलो परमात्मुची म्हूण कळलेल भक्ताक भंय खंयचे उद्वेग खंयचे सकल जिवाचे अंतर्यामी जावन जिवा निमती सर्व कर्म करयसीत आनी परमात्मो सांगता परमात्माला भक्ती कशी सोका म्हूण परमात्मो सकल प्रवृत्ती भक्तांगेली सकल प्रवृत्तीक भक्तांगेल म्हणणे परमात्मो लोकाचे जनाल प्रवृत्तीक कारणच परमात्मो म्हणून म्हळेले भक्तांक गोत्त असता सुख दुःख भय कोप मान अपमान असले द्वंद्व संदर्भ म्हणटाचे हाका कारण परमात्मुची म्हणू कोळणू मना होरणू त्या ज्ञानार कोण परमात्माला उपासन करता तांनी आनी कोण अन्य देवतेंगेल उपासन इष्ट आमगेल इश्टार्थ सिद्धी जावका म्हूण सांगून कोरू वचना हांनी हांकां हरिभक्ती असं म्हणल्याक आनीक कसं म्हळ्यार परमात्मो मोक्ष दितलो इतर सर्व देवते तांणी परमात्माक अधीन जावन फल दिवचें म्हूण गोत्त आशिल्लें तशें आनीक कसं म्हळ्यार भक्त जाल्लो कोण ताका आतां म्हणली पळय कसलें यस्मान नो न उद्विजते लोको ताका भक्त जाल्लो कशी भिवयल्यार तो भिना संत तुका बैल काणी पळयल्यार तिका पंढरापुरा वच्चाक सोडनाशी म्हणू माई बांदून घालताशी तिका खांब्या बांदून घालताशी जाल्यार ती पंढरापुरा वता कितले कश्ट जाल्यार तिणें पांडुरंगाले विठ्ठलाल नामस्मरण सोणी तशी तिका सगळे पंढरापुरा यात्रा विठोब करयसिता हांगा विठ्ठळू सकुबाईल रुपार रपता मागीर कडेरी सकुबाईल बामणाकय मायंकय कोण मागीर पश्चाताप जावचें आसता तशी मागीर संत मिराबाई तिगेल काणी पळयल्या तिगेल बामणूची तिका विश घालता वेबे तशी आनीक पुरंदरदासाले विशीं सांगचे जाल्यार ताणें एक चेडूं ताका आशिल्लें भारी मोग करता आशिल्लो ताका मस्त चेडूं वसाची तांतू लेकलो मस्त मोगाचो ताका एक तो मरण पावता आतां पुरंदरदासाल चेडूं मध्व विठ्ठळ पुरंदर विठ्ठळ तशी पुरंदर विठ्ठळ म्हळ्यार पुरंदरदासूची मध्व विठ्ठळ म्हळ्यार तागेल पुतू रंग विठ्ठळ म्हळ्यार तागेल पुतू तशीची आनीक पूत आसता तो एक विधी चोदीत म्हणटा पळय तशी तो मरता त्या वेळार आमी जाल्यार कोण जाल्यार मस्त दुखांतू आसताची कसले विवेचना शक्ती म्हळेले हीन जावन आसता जाल्यार पुरंदरदासू त्यांचे वेळाक तांणी त्याचे पुताल मरण जालां एक चूर विचलीत जैनाची तांणी तेदन एक पद्य सांगता की गिळियू पंजर दोळिल्ला बरी पंजर वाईतल्ला म्हळ्यार आत्मो देह म्हळेल पंजरा दुखून चमकलो आतां पंजर खाली ते देह मात्र आसना तांतू आत्म नानवे म्हूण तशी सर्व कळून घेवचें आनी आमकां हें जगत्यांत येतर आमगेल म्हळेल कसलें ना हांगा आमी कसल कळवून घेतला त्या विशीं आलोचना करूं ना हांगा आमी कसो गळसून घेतला तें मागीर नाका तशी खंयचेय आमी ओडगान घेवचें ना खंयचेय आमी वापस आमकां मागशें येवचें म्हणूय ना सर्वय आमी कसले वापस आमकां जिवनांत येवच्या पुरू शिवाय मरणा नंतर कसले आमगेले ಒಟ್ಟು येना पुरे हांगा सोणूचुका जाता ताजे खातीर तें पद्य म्हणलेलें ಬರುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಹೋಗುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಬಂದು ಹೋಗುವ ನಡುವೆ ಬರೀ ಕತ್ತಲೆ म्हणून सांगून सर्व भक्तांक ಗೊತ್ತಸ तशें तांकां भंय आसना तांकां हर्ष आसना तांकां उद्वेग आसना तशीच आनी तागेले भक्तांगेले लक्षण परमात्मा सांगता अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः भक्ताक अनपेक्षः
ताका कसलेय अपेक्षा ना खंय कसले अपेक्षा ना म्हळ्यार ताका परमात्मा जाय म्हळ्यार एक अपेक्षा आसा परमात्माला अनुग्रह जाय परमात्मा जाय म्हूण म्हळ्यार एक अपेक्षा आसा शिवाय विंगड कसलेय अपेक्षा ताका ना. तशी अंतरंगांतू भितरी बहिरंग म्हळ्यार भायर दोन कडेनय शुद्ध जावन आसूं का म्हळ्यार अंतरंग आनी बहिरंग शुद्ध कोण दवरता तो परमात्माला आराधनेंतू तो भारी दक्ष म्हळ्यार कसं न्ही तो एक तत्पर जावन आसता परमात्माला आराधनेंतू म्हूण. तशीच कोण उपकार अपकार करता की तांगेल्या विशयान ताका उपेक्षा म्हळ्यार तांणी आसून नातल्या बरें आनी कसं म्हळ्यार कोणय ताका अपकार करोची तो परमात्माक प्रिती न्हय आशिल्लें कसलेची कार्य तो त्याग करता परमात्माला प्रितीची सर्व कार्य करता परमात्मा खंयचे प्रिती न्हय तें सर्व कार्य तो त्याग करता. तशी आनी खंयचे कश्टांतूय एक खंयचे कश्टांतूय ते कश्ट निवारण हांवें केलेलें म्हगेल निमती जाता जेवो खंयचेय एक काम करतना म्हगेल निमती हें काम जालें हांवें केलेलें म्हूण म्हणलेलें एक अभिमान कोण त्याग करता सर्व कर्म फल त्याग करून कृष्णार्पण बुद्धीर कोण हांगा कर्म करता तांणी म्हगेल प्रितीची भक्त म्हूण परमात्मा सांगता. आतां भक्तांक परमात्माले एक अनुग्रह जावका विंगड कसले जाय बे म्हळ्यार तांकां नाका इत्याक म्हूण म्हळ्यार तांकां गुत्तस कसले आमी आतां हाडलेलें ना वतन व्हेलेलें ना अनेक गुत्तस कसं म्हळ्यार लौकीक सुखाचे अपेक्षा चड जालेली तशी ते एक परमात्माले दुखून आमकां दूर करता. तशी परमात्माले विशयांत येतना तांणी हे लौकीक भोगाचे कसलेय अपेक्षा करनाची परमात्मा तूच म्हाका जाय विंगड खंयच्याची अपेक्षा म्हाका ना म्हणून तो भक्त जल्लाल सांगता. तशी ताका अन्याल निमती म्हळ्यार अन्य म्हळ्यार बामणू कोणाले निमती तांकां परमात्माले निमती तांकां अपेक्षा अन्य म्हळ्यार लौकिकांतू परमात्मा लागीं तांणी निमगुचे बामणू माई चेडूं मावू हांगेल निमती कसले अपेक्षा करूं ना तेची पारमार्थीक दृश्टीर पळयल्यार अन्य देवतेल निमती तांकां कसले अपेक्षा ना परमात्मा जावका म्हूण. तशी परमात्माक भक्तवत्सल म्हणटाची भक्त पोशक म्हणटाची तशें भक्तू जाल्लो मनीसो ताका ज्ञानशील देखून तो तागेल सुख दुख्ख इत्यादी द्वंद्व सर्व तो परमात्मान म्हाका दिल्लेले म्हगेले प्रारब्धाक समजावन म्हूण लेखून ते एक शरणागती भावारीच ते कश्ट सुख पुरे तो भोगता परमात्मा कसले दुर्विना तो. आनी एक भक्तांनी परमात्माले निमगूच कसले म्हूण म्हळ्यार परमात्मा तुगेले दासाले दास जावचे म्हळ्यार तुगेले कोण की दास आसत मे हनुमंतू लक्ष्मी गरुडू शेषू इत्या तांगेल दास जावचे तसले भाग्य दी म्हाका राजा भोग कसले जावका म्हणना तुगेले एक कथा काणी ऐकूचे तसले भाग्य दी म्हळ्यार केदना कसले इत्ते म्हूण संग काणी एक परमात्माले एक दासाल दास जावचे आनी परमात्माले राजभोगनी नाका आमकां काण ऐकूचे केदना खंय काणी सांगताची हें पुरय आमी उडगास करून घेवका आनी साध्य जाल्यार वचुका साध्य जाल्यार न्हय परमात्माले नित्यची परमात्मा तुगेले कथा अमृत ऐकूचे भाग्य दी म्हूण मागली म्हूण जाल्यार परमात्मो खंयची रितीरी आमकां खंय सकट काणी जाता कशी वचुका हे पुरे उपाय आमकां परमात्मा दिता. तशी भागवतांतूय भक्तांगेल लक्षण कसलें म्हूण म्हणटना भागवतांतूय सांगेल कसं म्हूण निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शन म्हूण म्हळ्यार तांकां कसले अपेक्षा आसना तांणी मौनी जन परमात्मा विशयी मनन करतले शांत जन तांणी आनी निर्वैर कोणालेय वैर तांकां वैरत्व आसचें ना आनी समदर्शन पुराय तांणी एकल्याक पळोवचें सुख दुख्ख कश्ट मान अपमान सकट तांणी भक्त जाल्लेले जन एकल्याक पळयताचे. आनी शौचाचे विशय येता अनपेक्षा शुची म्हळ्यार शौच शौचांतूय दोनी विध
त्या कसले म्हण म्हळेले पायचे दिसाचे भागवतांत आमी पळोवे भगवद्गीतेंत आमी पळोवे आजी सांगिले गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेले चरणरविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय ती समर्पयेतत् श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु.